हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कशा आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर तुम्ही जात आहे सोलापूरला आणि आईबाबांना कुणालाच काही आयडिया नाही आहे, फक्त अनुपला माहिती की मी येणार आहे. तर आता मी जस्ट जाणार आहे सोलापूर आणि सरप्राईजला जाणार आहे बिकॉज ताई येणार आहे आणि खूप दिवसानंतर ताईंची आणि माझी भेट होणार आहे. त्यामुळं मी जात आहे सोलापूरला त्यांना भेटायला. तर आईबाबांची मी रिॲक्शन कॅप्चर करणार आहे बिकॉज त्यांना काहीच आयडिया नाही आहे मी सोलापूरला येणार आहे. त्यांना मी सांगितलं माझ्या फ्रेंडचा बड्डे, सो इव्हनिंगला मला कॉल करू नका, तर मी बिझी असणार आहे असं त्यांना सांगितले आणि त्यांना काहीच माहीत नाही आहे. तर आणि अनुपला माहिती आहे मी येणार आहे, ते फक्त आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आणि ताईंना पण सरप्राईज देण्यासाठी बिकॉज ताई मुंबईवरून आज सोलापूरला येत आहेत आणि मी पुण्यावरून सोलापूरला जात आहे. तर चला मग तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. महाराजांचा उत्सव असणार आहे, तर त्यामुळे गुरु महाराजांचं पण दर्शन घ्यायचं आहे. सगळंच एकत्र हवं आहे. तर आता चला मी सोलापूरला जाते आणि मी पण खुश आहे. घरी जाण्यासाठी कोण खुश नाही असणार, पण तेव्हाच खुश असतं. खूप बरं वाटणार आहे सोलापूरला गेल्यानंतर. तर चला हा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. मी सरप्राईज दिलं ताईंना. स्वतःच्या दोघांच्या गाड्या एकदम कसली चिटिंग यार. मला येडत काढल्या शपथ. आता आई बाबांची चेहरे म्हणूनच मी थांबले. मग तुला पण डिपॉझिट द्यायचं का बर? सो फायनली मी आली आहे घरी आणि मला वेदू घेऊन आलाय. हो, हळूहळू. थांब 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 थांब. तर आता आई बाबांना सरप्राईज देणार आहे. तर फायनली मी आली आहे घरी आणि खूप छान वाटलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. कुणालाच काहीच माहीत नव्हतं आणि सगळ्यांना सरप्राईज दिलं. तर आईबाबा पण खूप खुश होते. अनुपचे आईबाबा पण खूप खुश होते, म्हणजेच माझे सासू सासरे आणि माझे आईबाबा. मी तिकडं पण गेलते आणि सगळेजण खुश होते. तर आता वाजले सध्या 12:15 आणि आम्हाला यायलाच घरी 11:45 झालते ना आपल्याला यायला. 11:45 झाले होते. तर आता मस्तपैकी 11:45 वाजता आईस्क्रीम खाते. फेवरेट कृष्णाचं, बिकॉज खूप मिस करत होते आईस्क्रीमला. तर आता मस्तपैकी आईस्क्रीम खाते आणि तुम्हाला टायमिंग दाखवते. आता वाजले 11:45. तर चला मग हा व्लॉग मी आता इथंच आजचा डेचा इथंच स्टॉप करते आणि उद्या नेक्स्ट डे असणार आहे, तर ह्यातच मी कंटिन्यू करणार आहे. सो व्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू. तर इकडं दाखवायचं. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की मी सोलापूरला आली आहे आणि 3 दिवस गुरु महाराजांचा उत्सव असतो. तर काल होती पालखी आणि आज आहे गुलाल. तर आज रात्री 11:15च्या दरम्यान गुलाल असतो. तर मी लकी आहे की मला भेटलं आणि नेमका संडे पण आहे. तर खूप छान वाटणार आहे. आणि आता मी जात आहे आईकडं आजी आजोबा पण आले आहेत आणि आता थोड्याच वेळात मामा मामी पण येणार आहेत. तर आम्ही परत एकदा सगळेजण मिळून एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला माझं सरप्राईज कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आहे कसं वाटायला आज न्यू फोन. आणि तुम्ही बघितलं असेल की अनुपचा न्यू फोन आहे 13. दाखव.
तर पार्टी हवी आहे. ओके चलो. तर आता आम्ही जात आहोत आईकड आणि मग तिथं जेवण करणार आहोत आणि मग आम्ही निघणार आहोत मठात. तर आईच्या घरापासून मठ 1-2 मिनिटावर अंतरावर आहे, डिस्टन्सवर आहे. तर आम्ही जाणार आहोत. सो चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा इथेच. ही माझी आहे आजी. ही माझी आहे ना. आता आजोबांना बोलते. काय म्हणतात आजोबा? काय आहेत आमचे आजोबा. आणि अनूप 2 जण आलोय आता मठामध्ये आणि बाकी सगळेजण आता येत आहेत. सदुसष्टावी पुण्यतिथी महोत्सव अवघ्या 5 मिनिटांनंतर आपल्याला साजरी करायची आहे. त्यानिमित्तानं काही विशेष सूचना आपल्याला सगळ्यांना देतो. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची सूचना जी आहे ती आपला मोबाईल स्विच ऑफ करा, जेणेकरून आपलं YouTube चॅनल जे आहे गुरु महाराज परिवार समजा 70वी पुण्यतिथी महोत्सव अवघ्या 3 स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ राजा धीराज सद्गुरुनाथ इनामदार गुरुजी की जय. जय जय रघुवीर समर्थ गुरु यशोदा माई की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला यानंतर आरती एक सुरात म्हणायची आहे. कोण पुढे आणि कोण मागे असं होणार नाही. बिलकुल एक सुरात जोशी काकू आणखी म्हणतील तोर होईल. जोशी काकू स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर.
तर आत्ता जस्ट आम्ही घरी आलो आणि प्रसाद घेतलो, तर फेसवर सगळं दिसत असेल तुम्हाला. तर आता वाजले सध्या 11:15 आणि मी आणि अनुप आता निघालो आहोत घरी, बिकॉज उद्या पुण्याला जायचं आहे. तर उद्या पुण्याला जायचं आहे आणि खूप काही गडबड आहे. आणि आता वाजले 11:15. तर फायनली मी आता घरी आली आहे. तर तिथून डायरेक्टली मी क्लास केला आणि मग आता घरी आले आहे. खूप म्हणजे खूप थकला आजचा, ते खूप हेक्टिक गेला आपल्यासाठी.